नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, 2022 या वार्षिक आशिया कप कोणत्या देशात नियोजित आहे? 2022 या वर्षीचा आशिया कप कोणत्या देशात नियोजित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 श्रीलंका या देशामध्ये 2022चा आशिया कप नियोजित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, अंदमान समुद्रातून दक्षिण समुद्राकडे जाताना कोणती समुद्रधुनी लागते? अंदमान समुद्रातून दक्षिण चीन समुद्राकडे जाताना कोणती समुद्रधुनी लागते? तर ऑप्शन क्रमांक 3 मलाका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, लेपचा ही जमात भारतात कोणत्या राज्यात आढळते? लेपचा ही जमात भारतात कोणत्या राज्यात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1 लेपचा ही जमात भारतामध्ये सिक्कीम या राज्यामध्ये आढळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्रात ठिबक सिंचनाखालील सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रात ठिबक सिंचनाखालील सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नाशिक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ठिबक सिंचनाखालील सर्वात जास्त क्षेत्र हे नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मातीमध्ये लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते? खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मातीमध्ये लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते? तर ऑप्शन क्रमांक 3 जांभा मृदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, अटल भूजल योजनेची सुरुवात खालीलपैकी कधी करण्यात आलेली आहे? अटल भूजल योजनेची सुरुवात खालीलपैकी कधी करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 25 डिसेंबर 2019 या दिवशी अटल भूजल योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, अटल भूजल योजना यामध्ये खालीलपैकी किती राज्यांचा समावेश होतो? अटल भूजल योजनामध्ये खालीलपैकी किती राज्यांचा समावेश होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 7 राज्यांचा समावेश होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, भारतातील एकूण राज्यापैकी कोणते राज्य बँकांमधील ठेवी जमा करण्यामध्ये अग्रेसर आहे? भारतातील एकूण राज्यांपैकी कोणते राज्य बँकेमधील ठेवी जमा करण्यामध्ये अग्रेसर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, कोविड विरोधी लढ्यासाठी कोणत्या राज्याने प्रोजेक्ट प्लॅटिना सुरू केला आहे? कोविड विरोधी लढ्यासाठी कोणत्या राज्याने प्रोजेक्ट प्लॅटिना सुरू केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 मारवाडी भाषा ही भारताची अधिकृत भाषा नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी पालघर जिल्ह्याचा अचूक पिनकोड ओळखा. खालीलपैकी पालघर जिल्ह्याचा अचूक पिनकोड ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 401403 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, खंडोबाचे प्रसिद्ध देवस्थान असलेले जेजुरी हे ठिकाण या नदीवर वसले आहे. खंडोबाचे प्रसिद्ध देवस्थान असलेले जेजुरी हे ठिकाण या नदीवर वसलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 करा नदीवर खंडोबाचे प्रसिद्ध देवस्थान जेजुरी हे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 उजनी हे धरण पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते? तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 भंडारा जिल्ह्यामध्ये तलावातील मासेमारी केली जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्र पंचायत राज यामध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव असतात? महाराष्ट्र पंचायत राज यामध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव असतात? तर ऑप्शन क्रमांक 4 50% राखीव असतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, पुढीलपैकी कोणत्या नदी खोऱ्यात ज्वारीचे क्षेत्र
केंद्रित झाले आहे? पुढीलपैकी कोणत्या नदी खोऱ्यात ज्वारीचे क्षेत्र केंद्रित झाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भीमा व गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे? उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपतीला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 लोकसभेतील सर्वात दीर्घ काळापर्यंत कार्यरत महिला सदस्य कोण? लोकसभेतील सर्वात दीर्घ काळापर्यंत कार्यरत महिला सदस्य कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 सुमित्रा महाजन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 खालीलपैकी कोणत्या देशाची सर्वात कमी लांबीची सीमा भारताला लाभलेली आहे? खालीलपैकी कोणत्या देशाची सर्वात कमी लांबीची सीमा भारताला लाभलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अफगाणिस्तानची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी कोणती आदिवासी जमात धुळे जिल्ह्यात आढळत नाही? खालीलपैकी कोणती आदिवासी जमात धुळे जिल्ह्यात आढळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 बकरवाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 पंचायती राजचा स्वीकार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? पंचायती राजचा स्वीकार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 विधानसभेचे कामकाज कोणत्या भाषेतून चालते? विधानसभेचे कामकाज कोणत्या भाषेतून चालते? तर ऑप्शन क्रमांक 4 मराठी, हिंदी किंवा इंग्रजीतून विधानसभेचे कामकाज चालते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी स्वामी विवेकानंदचे गुरु कोण? खालीलपैकी स्वामी विवेकानंदचे गुरु कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 रामकृष्ण परमहंस हे विवेकानंदचे गुरु आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रात खुला तुरुंग खालीलपैकी कुठे आहे? महाराष्ट्रात खुला तुरुंग खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 एरवाडा पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमांमध्ये घटना दुरुस्तीच्या पद्धतीची तरतूद आहे? घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमांमध्ये घटना दुरुस्तीच्या पद्धतीची तरतूद आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 368 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे? अकोला जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वाशिम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 धुळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात वनांचे प्रमाण सर्वात कमी आहे? पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात वनांचे प्रमाण सर्वात कमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 लातूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी माळशेज घाट कुठून कुठे जातो? खालीलपैकी माळशेज घाट कुठून कुठे जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 आळेफाटा कल्याण या मार्गावर माळशेज घाट आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 वारली पेंटिंग मूळच्या कोणत्या राज्यातील आहे? वारली पेंटिंग मूळच्या कोणत्या राज्यातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र राज्यातील वारली पेंटिंग आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी श्योक व गिलगिट कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? खालीलपैकी श्योक व गिलगिट कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 इंद्रधनुष्य हा युद्ध सराव नुकताच भारताचा खालीलपैकी कोणत्या देशासोबत पार पडला आहे? इंद्रधनुष्य हा युद्ध सराव नुकताच भारताचा खालीलपैकी कोणत्या देशासोबत पार पडला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ब्रिटन या देशासोबत पार पडलेला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 7 एप्रिल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 राज्यसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाचा नामनिर्देश करता येईल? राज्यसभेचे पहिले अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाचा नामनिर्देश करता येईल? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर राधाकृष्णन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 जुरासिक पार्क या हॉलिवूडच्या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? जुरासिक पार्क या हॉलिवूडच्या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 स्टीवन स्पीलबर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणता खडक
रूपांतरित खडक आहे? खालीलपैकी कोणता खडक रूपांतरित खडक आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 संगमरवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 धर्मतरची खाडी कोणत्या नदीच्या मुखात आहे? धर्मतरची खाडी कोणत्या नदीच्या मुखात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अंबा नदीच्या मुखात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 खालीलपैकी धर्मतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? खालीलपैकी धर्मतरची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मंगल पांडे फाशी कधी देण्यात आली? मंगल पांडे यांना फाशी कधी देण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 8 एप्रिल 1857 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे? महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 नुकतेच पायउतार व्हावे म्हणून लागलेले अफगाणिस्तानचे राष्ट्रपती कोण? नुकतेच पायउतार व्हावे लागलेले अफगाणिस्तानचे राष्ट्रपती कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 अशरफ घाणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 2024 ऑलिम्पिक स्पर्धा डॅश देशा शहरात होणार आहे? 2024 ऑलिम्पिक स्पर्धा डॅश देशा शहरात होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पॅरिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारतातील सर्वात मोठा नाविक तळ म्हणजेच सीबर्ड कुठे उभारला जात आहे? भारतातील सर्वात मोठा नाविक तळ म्हणजे सीबर्ड कुठे उभारला जात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कारवार या ठिकाणी उभारला जात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 नक्षलवादाचा प्रश्न कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? नक्षलवादाचा प्रश्न कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गोंदिया गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा डॅश डॅश मिनिटे उशिरा उगवतो. चंद्र दररोज आपल्या दिवसापेक्षा डॅश डॅश मिनिटे उशिरा उगवतो. तर ऑप्शन क्रमांक 2 50 मिनिटे उशिरा उगवतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म डॅश डॅश या किल्ल्यावर झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म डॅश डॅश या किल्ल्यावर झाला. तर ऑप्शन क्रमांक 1 शिवनेरी किल्ल्यावर झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 सविनय कायदेभंग चळवळीचा डॅश डॅश कालावधी आहे? सविनय कायदेभंग चळवळीचा डॅश डॅश कालावधी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 1930 ते 34 कालावधी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 800 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 कळसुबाई शिखराची उंची डॅश डॅश मीटर आहे? कळसुबाई शिखराची उंची डॅश डॅश मीटर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 1646 ही कळसुबाई शिखराची उंची आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 अंतूर किल्ला डॅश डॅश जिल्ह्यात आहे? अंतूर किल्ला डॅश डॅश या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ मर्यादित यांची स्थापना केव्हा झाली? महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण मंडळ मर्यादित यांची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 1974 या वर्षी स्थापन झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 हडप्पा व मोहनजोदडो ही प्राचीन संस्कृतीची ठिकाणे कुठे आहेत? हडप्पा व मोहनजोदडो ही प्राचीन संस्कृतीची ठिकाणे कुठे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पाकिस्तान या ठिकाणी हडप्पा व मोहनजोदडो ही प्राचीन संस्कृतीची ठिकाणे आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 भारत स्वातंत्र्य होत असताना भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? भारत स्वातंत्र्य होत असताना भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 JB कृपलानी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 इसवी सन 1946 मध्ये भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? इसवी सन 1946 मध्ये भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 संसदेच्या निर्वाचित सदस्यांना काय म्हणतात? संसदेच्या
राज्यसभेच्या निर्वाचित सदस्यांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 खासदार म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 राज्यसभेचे सभापती कोण असतात? राज्यसभेचे सभापती कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 उपराष्ट्रपती असतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 भारताचे राष्ट्रीय पदाचे उमेदवारीस किमान वय किती पाहिजे? भारताचे राष्ट्रपती पदाचे उमेदवारीस किमान वय डॅश डॅश पाहिजे. तर ऑप्शन क्रमांक 4 35 वर्ष पाहिजे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 देशातील पहिले बाल न्यायालय कोठे स्थापन करण्यात आले? देशातील पहिले बाल न्यायालय कोठे स्थापन करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली या ठिकाणी देशातील पहिले बाल न्यायालय स्थापन करण्यात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 कोणता किल्ला सह्याद्री व त्यांच्या शाखा रांगेत येत नाही? कोणता किल्ला सह्याद्री व त्यांच्या शाखा रांगेत येत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 वर्धनगड. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 लोकमान्य टिळकांनी भारताचा हिरा म्हणून कोणाचा उल्लेख केला? लोकमान्य टिळकांनी भारताचा हिरा म्हणून कोणाचा उल्लेख केला? तर ऑप्शन क्रमांक 2 गोपाळ कृष्ण गोखले यांनी केला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 महादेव गोविंद रानडे हे खालीलपैकी कोणत्या संस्थेचे सदस्य होते? महादेव गोविंद रानडे हे खालीलपैकी कोणत्या संस्थेचे सदस्य होते? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रार्थना समाज. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्राच्या वायव्य भागात कोणत्या टेकड्या आढळतात? महाराष्ट्राच्या वायव्य भागात कोणत्या टेकड्या आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 1 सातमाळा डोंगररांगा, ऑप्शन क्रमांक 2 गाढाणा टेकड्या, ऑप्शन क्रमांक 3 अक्राणी टेकड्या, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्रात ठिबक सिंचनाखालील सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रात ठिबक सिंचनाखालील सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नाशिक. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मातीमध्ये लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते? खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मातीमध्ये लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते? तर ऑप्शन क्रमांक 3 जांभा मृदा. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्र ग्रामीण लोकसंख्या डॅश डॅश आहे? 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्र ग्रामीण लोकसंख्या डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 55%. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी कोणत्या भूकंप लहरी द्रव्य पदार्थातून जात नाहीत? खालीलपैकी कोणत्या भूकंप लहरी द्रव्य पदार्थातून जात नाहीत? तर ऑप्शन क्रमांक 2 द्वितीय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 पृथ्वीचा केंद्रभाग वस्तुमानाच्या डॅश डॅश भाग व्यापतो? पृथ्वीचा केंद्रभाग वस्तुमानाच्या डॅश डॅश भाग व्यापतो? तर ऑप्शन क्रमांक 3 35% भाग व्यापतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मुंबई इंडियन्स आतापर्यंत किती वेळा IPL विजेता संघ ठरलेला आहे? मुंबई इंडियन्स आतापर्यंत किती वेळा IPL विजेता संघ ठरलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 5 वेळा. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 द फाईल्स या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? द काश्मीर फाईल्स या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 विवेक अग्निहोत्री. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारतातील सर्वात कमी पाऊस पडणारे ठिकाण कोणते? भारतातील सर्वात कमी पाऊस पडणारे ठिकाण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 लेह. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 साहित्य अकादमी पुरस्कार 2020 प्राप्त उदय ही कादंबरी कोणी लिहिली आहे? साहित्य अकादमी पुरस्कार 2020 प्राप्त उदय ही कादंबरी कोणी लिहिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदा खरे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 लोकशाही निर्देशांक अहवाल 2020 नुसार भारताचा क्रमांक खालीलपैकी कितवा आहे? लोकशाही निर्देशांक अहवाल 2020 नुसार भारताचा क्रमांक खालीलपैकी कितवा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 53. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कोकणातील नद्यांचा डॅश डॅश हा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे? कोकणातील नद्यांचा डॅश डॅश हा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सह्याद्री. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 तुटीचा अर्थभरणा करण्याचे खालीलपैकी कोणते आधुनिक उद्दिष्ट नाही? तुटीचा
अर्थभरणा करण्याचे खालीलपैकी कोणते आधुनिक उद्दिष्ट नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 दर 2 वर्षांनी राज्यसभेचे डॅश डॅश सभासद निवृत्त होतात. दर 2 वर्षांनी राज्यसभेचे डॅश डॅश सभासद निवृत्त होतात. तर ऑप्शन क्रमांक 2 एकाच 3 सभासद निवृत्त होतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मिहान प्रकल्प कुठे आहे? मिहान हा प्रकल्प कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मिहान हा प्रकल्प नागपूर या शहरामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 समुदाय विकास योजनेची सुरुवात कितव्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आली? समुदाय विकास योजनेची सुरुवात कितव्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 पहिल्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 फुटके नशीब हे आत्मचरित्र कोणाचे आहे? फुटके नशीब हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोपाळ गणेश आगरकर यांचे फुटके नशीब हे आत्मचरित्र आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 बॉम्बे क्रॉनिकल ही वृत्तपत्रे कोणाचे आहे? बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 फिरोजशाह मेहता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 सेमिनरी हिल्स हे वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? सेमिनरी हिल्स हे वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 सील व वॉलरस मासे कोणत्या प्रदेशात आढळतात? सील व वॉलरस मासे कोणत्या प्रदेशात आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 3 तुंड्रा प्रदेशामध्ये आढळतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 डॅश डॅश मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे? डॅश डॅश मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गाळाची मृदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोण अखिल भारतीय सेवांचे जनक म्हणून ओळखले जातात? खालीलपैकी कोण अखिल भारतीय सेवांचे जनक म्हणून ओळखले जातात? तर ऑप्शन क्रमांक 2 वल्लभभाई पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभलेली आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 देशाचा कोणता भाग सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे? देशाचा कोणता भाग सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पूर्व भाग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्रात सर्वात जास्त लांबीचे रस्ते डॅश डॅशचे आहेत? महाराष्ट्रात सर्वात जास्त लांबीचे रस्ते डॅश डॅशचे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 ग्रामीण रस्ते आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 स्पीकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 हरित क्रांतीनंतर डॅश डॅशचे सर्वात जास्त उत्पादन वाढ दर्शवणारे प्रमुख अन्नधान्य पीक आहे? हरित क्रांतीनंतर डॅश डॅशचे सर्वात जास्त उत्पादन वाढ दर्शवणारे प्रमुख अन्नधान्य पीक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गहू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 राजेवाडी या ठिकाणी अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात घेतले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पारकुई वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? पारकुई वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अरुणाचल प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 लिंगमळा हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? लिंगमळा हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर पूर्व मोसमी वारे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 औंढा नागनाथ हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? औंढा नागनाथ हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हिंगोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्रातील पूर्व पश्चिम लांबी खालीलपैकी किती आहे? महाराष्ट्रातील पूर्व पश्चिम लांबी खालीलपैकी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3
किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा. 1 मे 1981 रोजी अनुक्रमे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे? 1 मे 1981 रोजी अनुक्रमे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग जालना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा. अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वाशिम जिल्ह्यामध्ये अडाण धरण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा. गोसी खुर्द धरण डॅशच्या जिल्ह्यात आहे? गोसी खुर्द धरण डॅशच्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भंडारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा. भारतातील तलावांचे राज्य म्हणून कोणत्या राज्यास ओळखले जाते? भारतातील तलावांचे राज्य म्हणून कोणत्या राज्यास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा. भारताची झिरो मेल कुठे आहे? भारताची झिरो मेल कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर या ठिकाणी भारताची झिरो मेल आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा. भारताच्या भूसीमा डॅश डॅश देशांना भिडतात? भारताच्या भूसीमा डॅश डॅश देशांना भिडतात? तर ऑप्शन क्रमांक 1 7 देशांना भिडतात हे आपले करेक्ट आन्सर होईल.